चमचमीत खायचं आहे पण कळत नाही आहे की काय खायचं. हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल भाजी खायची आहे. तर चला आपल्या किचनमध्ये आलू, मटार, कांदा आणि लसूण घ्यायचा आहे. वाटाणे छान सोलून घ्यायचे आहे आणि लसूण बारीक ठेचून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकता. त्यानंतर कांदा, आलूचे साल काढून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा या पद्धतीने आलूचे साल काढून छान मोठे म्हणजे खूप बारीक आलू नाही चिरायचा आहे आपल्याला, मध्यम आकाराचा या पद्धतीने. त्यानंतर एक कांदा मी मोठ्या आकारामध्ये चिरून घेते. त्यानंतर त्याचं काय करायचं हे सुद्धा सांगते. आणि एक कांदा जो आहे छान असा मोठे तुकडे करायचे आपल्याला आणि दुसरा कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. बघा किती छान असा बारीक चिरून घ्यायचं आहे आणि न वाटण्याचं टेन्शन आणि नाही कशाचं. झटपट रेसिपी आहे. तुम्हाला वाटण्याची सुद्धा गरज पडणार नाही या भाजीला. आणि भाजीला दाटसरपणा खूप छान येईल आणि घट्ट भाजी बनते. किंवा तुम्हाला पातळ हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही भाजी ट्राय करू शकता. तर एकदा नक्की करून बघा. यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे. छान मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर एक टोमॅटो छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे 1 पळी. त्यानंतर मटार आलू छान गोल्डन ब्राऊन कलरचं येईल ना इतपत छान आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवून सुद्धा 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची लो फ्लेमवरती. आणि छान बघा या पद्धतीने गोल्डन कलर येतो आलूला आणि छान शिजल्या जातं आणि सुगंध खूप छान येते. त्यानंतर पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जे आपण चिरून ठेवलेले ते मोठ्या आकारामध्ये हे यामध्ये ॲड करायचे आपल्याला आणि छान परतून घ्यायचे. खूप जास्त शिजवायचं नाही आहे, कच्चापणा तसाच राहावा. हे बाजूला ठेवायचे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये तेल टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे आणि जो लसूण ठेचून घेतलेला होता तो सुद्धा टाकायचा किंवा इथे तुम्ही पेस्टचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. छान परतून घ्यायचं. मीठ टाकायचं, तिखट टाकायचं, छान हळद टाकायची यामध्ये. मी इथे कस्तुरी मेथी यूज केलेली आहे. तुम्ही इथे धनिया, कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आणि मसालासुद्धा यूज करू शकता तुम्हाला आवडते तो. त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला छान आणि 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. छान टोमॅटो मऊ होतो. त्यानंतर यामध्ये जे मटार आणि आलू आपण शिजवून घेतलेले होते थोडे ते सुद्धा यामध्ये टाकायचे. म्हणजे भाजी लवकर शिजल्या जाते मुळे. तर तुम्ही असं सुद्धा ट्राय करू शकता नक्कीच एकदा या पद्धतीने. छान शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि 5 मिनिटे यालासुद्धा झाकण ठेवून शिजवायचे लो फ्लेमवरती. बघा या पद्धतीने शिजल्या जातं खूप छान. एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला, बघू शकता. आणि यामध्ये पाणी टाकायचे आपल्याला. हे गरम पाणी टाकायचं आहे उकळलेलं, म्हणजे भाजीला चव छान येते यामुळे. तर या स्टेजवरती तुम्ही गरम मसाला वगैरे सुद्धा यूज करू शकता. झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला थोड्या वेळासाठी. बघा या पद्धतीने भाजी छान शिजल्या जाते. मध्ये मध्ये 1-2दा चेकसुद्धा करायची आहे म्हणजे भाजी जळल्या जात नाही. बघा या पद्धतीने भाजी छान तयार झालेली आहे आणि भाजीला दाटसरपणा खूप छान येतो. काही वाटण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि छान पद्धतीने भाजी तयार होते. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीमचा सुद्धा यूज करू शकता किंवा काजूची पेस्ट आहे ते सुद्धा वरून टाकू शकता. यामुळे छान हॉटेल स्टाईल भाजी लागते खायला. यानंतर जो कांदा आणि टोमॅटो फ्राय थोडा करून घेतलेला होता पॅनमध्ये तो सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही ॲड करू शकता. अशी सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. भाजी खूप छान बनते आणि हॉटेल स्टाईल भाजी बनते. तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची सुद्धा गरज नाही. इतकी चवदार भाजी घरी तयार होते आणि कलरसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे.
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि याच नवीन नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.